मध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आता ना आपल्याला गावात जायचं किराणा आणायला, तर चला. मी घरी आलेलो आहे. मित्रांनो माझं जेवण झालेलं आहे आणि कालून आहे ना खूप तिखट झालं होतं. जो कालचा ब्लॉग होता ना मी ते एडिट केलेला आहे आणि हा कालचा ब्लॉग डे 3 होता. हा 3 होता कदाचित. आणि तो ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्ही नक्की बघा बघितलं नसेल तर. आणि आपलं टार्गेट आहे की 100 दिवसात आपल्याला 100 ब्लॉग कवर करायचे आणि तो मी 101% मी ते पूर्ण करणार आहे. तसं ते जाऊन द्या. मी आत्ता एक ऋषिकेश गाडेकर ब्लॉग्सची जे चॅनल आहे मी तो बघत होतो, तर तुम्ही पण बघा माझ्यासोबत. की ऋषिकेश गाडेकरचं चॅनल आहे आणि आता आपण बघू हिचे सबस्क्राईब येतं 32.7 लाख आणि याची व्हिडिओ येतं 1900. तर आपण तिचे डिटेल्स बघू. हे बघा, हे बघा आता. तर यांनी ना चॅनल स्टार्ट केला होता 7 जानेवारी 2021 आणि मी तुम्हाला दाखवलं मी त्यांची व्हिडिओ किती ते 1909 येतं ॲक्च्युली ॲक्युरेट. आणि त्यांची व्ह्यूज बघणार राहतो तुम्ही. आता बघा, तुम्हीच बघा. हे बघा ते लाखाच्या पण पुढे गेलेत, कोटीच्या पुढे गेले जवळजवळ, म्हणजे मला असं म्हणायचं. आणि ऋषिकेश गाडेकर आपल्या माझ्यासमोरचा आदर्श येतं. मी त्यांचंच बघतोय आणि त्यांच्याचप्रमाणे आपला पण चॅनल मी तयार करू राहिलो आहे. आता तसंच जर बघितलं तर मराठी व्लॉगर खूप जण येतं. आदित्य डेरे, ऋषिकेश गाडेकर आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जर म्हणलं तर मितपॅड पण खूप चांगले यूट्यूबर येतं. म्हणजे मला सांगायचं काय माहिती आहे का, फक्त जे ऋषिकेश गाडेकर येतं त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा. आपण पण एखादी सक्सेसफुल होऊ. आणि माझी खूप मोठी अपेक्षा नाही आहे 1 मिलियन 2 मिलियन. मला फक्त 2 महिन्यात 500 सबस्क्राईब कंप्लीट करायचे. खूप आनंद होईल. जसं खूप मोठ्या यूट्यूबरला 1 मिलियन झाल्यानंतर त्यांची जी खुशी असते तेवढी खुशी मला 500 सबस्क्राईब झाल्यानंतरच होईल. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल, लाईक केलं असेल. आता आपण आदित्य डेरेचं पण बघू. त्यांनी पण महाराष्ट्राला खूप मोठं स्तर दिलेलं आहे. त्यांनी पण महाराष्ट्राची खूप मोठी ओळख केलेली आहे आदित्य डेरेंनी पण. आपण आता त्यांचं चॅनल पण बघू, त्यांचे किती सबस्क्राईब येतात, त्यांनी चॅनल केव्हा स्टार्ट केला होता आणि त्यांची व्हिडिओ किती येतं. पण आदित्य डेरे जास्त मिनी ब्लॉग करतो, तसं आपण फुल ब्लॉग करतो. याच्या आधी पण मी करत होतो तसे शॉर्ट ब्लॉग्स. आता आपण फुल ब्लॉग स्टार्ट केलेले आहे ना, बघू आता आपण. तर तुम्ही बघू शकता आदित्य डेअरीचे 2 अकाउंट येतं आणि दोन्ही अकाउंटला ब्ल्यू टिक येतं. तुम्हाला स्पष्ट दिसत नाही सांग, कारण की माझा मोबाईल लो क्वालिटीचा आहे. आता एका चॅनलवर 1.67 लाख सबस्क्राईब येतं आणि दुसऱ्या चॅनलवर 1.44 लाख सबस्क्राईब येतं. मला सांगायचं फक्त एकच, तुम्ही आदर्श ठेवा आपल्या डोळ्यासमोर. तुमचं काम एकदम 100% सक्सेस होईल आणि कधीच हार मानू नका. तुम्ही रेग्युलर ब्लॉग म्हणा, तुम्ही पण यूट्यूबर असाल तर. मला माझे स्वप्न आहे की मला यूट्यूबर बनायचे आणि मोठे यूट्यूबरचे स्वप्न असतील 1 मिलियन 2 मिलियन 5 मिलियन 6 मिलियन. पण माझं स्वप्न आहे 500 सबस्क्राईब झाले बस. एकदा माझा चॅनल मोनोटाईज झाला 1000 सबस्क्राईब नंतर, मला 1 मिलियनची गरज नाही आणि 10 मिलियनची गरज नाही. मला फक्त तुमचा आशीर्वाद बस झाला. याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मी तुम्हाला रोज ब्लॉग तयार करून दाखवणार आहे आपल्या गावाकडील काय. तुम्ही शहराकडून बघत असाल, तुम्हाला गावाकडलं कसं वातावरण तुम्हाला नक्की कळणार आहे. याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हक्काने लाईक करा, शेअर करा. सांगायचा उद्देश होता एवढंच होता. तुम्ही आपल्या डोळ्यासमोर कोणाला तरी आदर्श ठेवा. तुम्हाला नक्की एखाद्या दिवशी सक्सेस भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत चला माझ्यासारखं. आता माझे सबस्क्राईब तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करा. तर मला बोलतो तुमचा सपोर्ट हवा आहे. लाईफमध्ये सगळं सक्सेस होईल, फक्त तुम्ही साथ दिली पाहिजे.
आमच्या मराठी माणसाची, महाराष्ट्राच्या मुलाची फक्त साथ दिली पाहिजे तुम्ही. नक्कीच आपण सक्सेस होऊ लाईफमध्ये. तर मित्रांनो, मी आहे ना आईस्क्रीम आणायला गावात गेलो होतो बरं का. गावात गेलो कारण आईस्क्रीमवाला आहे ना आमच्या घराकडे येतच नाही, तो गावातल्या गावातच राहतो. मी गेलो तिथं अर्धा तास बसलो आईस्क्रीमसाठी. आईस्क्रीम नाही भेटली पण मला कुल्फी भेटली आणि ती कुल्फी आणली मी घरी खायला लागलो. निम्मी खालीच पडले. आता काय सांगू मी, आता याच्यावर काय बोलू मी आता. नाही मजाक करत होतं बरं का, एवढं सिरियस नाही घेऊ तुम्ही. तर जाऊन दे, आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या भावाला तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट करत नाही यार आपल्या भावाला, तुम्ही याला काय अर्थ आहे ना. तर ते जाऊन दे मित्रांनो, आता परत वातावरण झालेलं आहे. तर आजचा मित्रांनो डे 5 आहे आणि माझी अपेक्षा आहे तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब केलं असेल, नक्की केलं असेल याची मला गॅरंटी आहे. कारण की तुम्ही मराठी माणसाला सपोर्ट करतात, महाराष्ट्रातल्या मुलाला तुम्ही सपोर्ट करू राहिले, मला खूप आनंद होतो आहे. जर तुम्ही गावाकडे असलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲडव्हेंचर करायची गरज नाही. तुम्हाला सगळीकडे असंच वातावरण भेटणार आहे बघा. इथं काटे बघा, सगळीकडे असंच वातावरण आहे. तुम्ही जाता ना असे दगड उभं राहिला, आम्हाला असे कुठं पण भेटायचे दगड, कुठं पण. हे बघा तुम्हाला गावाकडे तर असे तुम्हाला असे ॲडमिशन करावं लागेल. असे काटे असे आम्हाला काटे रोज टोचते. तुम्हाला एक काटा टोचला का लगेच म्हणजे हालच व्याक करत असते तुमच्या. जर तुम्ही गावाकडून असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल याला काय म्हणतात. गेला गेला काय म्हणतात नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. म्हणजे आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला कागद टाकायचा आहे. मित्रांनो आपण कागद टाकायचे, त्याच्यावर दगड ठेवायचे आणि पाईप पण मारायचे तेव्हा. मित्रांनो मी मावशी बोलून गेलो शहर व्हीएस गाव, एवढं मला नका धरून मी असंच म्हणलं होतं. मित्रांनो आपण आता सीडी आणायला जाऊ. आता हाती माझ्या बघा तुम्ही, आता बघा आता लय हाल करणार आहे आता माझी. बरं का गुतलेली अरे बाबाने बांधली होती का नाही, पोपट झाला. माझी बाबाने बांधले होते ना, गाठणच मला सुटना. सोडायचं याला. मित्रांनो आपण शेडी सोडलेली आहे, पण आता धरायचं कसं. गेली शेडी गेली. चला मित्रांनो, शेळीने ना माझी खूप हाल केली. तर तिथे बांधली होती, तिकडून वर पळायली गांजात, तिकडून परत गेली, तिकडे गेली, तिकडून तिच्या मागं पळत मग आता ती वर गेली. लय अवघड आहे मित्रांनो शेळीचं. त्याने ती वरून आहे ना पिया टाकला का हाताला, ते सोडित नाही लवकर, कारण ती पुढं ओढती, आपण मागं ओढतो आणि मग ती हात मध्येच गुततो. लय बेकार वाटतं रे भाऊ. तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूला वगैरे तुझ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नाही, एक मिनिट, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या राव. आणि हा मित्रांनो मावशी मी जे बोललेलो ती मस्त बोललो होतो, तुम्ही एवढं सिरियस वगैरे नाही घेऊ. गाव आणि शहर मी असंच म्हणलं होतं. Meet me
का